नमस्कार, मी प्रसन्न जोशी. साम टीव्हीच्या या खास कार्यक्रमात, या खास मुलाखतपर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाविकास आघाडी, ज्याचं काही काळासाठी नाव महाशिव आघाडी सुद्धा होतं, पण ते महाविकास आघाडी झालं कारण शिवसेना त्याच्यामध्ये सामील होती आणि अतिशय नाट्यपूर्ण अशा नाट्यमय सत्तांतराचा हा सगळा एक भाग होता. त्यानंतर ही आघाडी प्रत्यक्षात आली, तिचं सरकार सत्तेवर आलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, शिवसेना कार्यकर्ता, शिवसेना एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला आणि त्यानंतर आज पडणार, उद्या पडणार, पुढचा महिना 6 महिने 9 महिन्यात पडतंय, पुढचा दसरा बघू शकणार नाही, अशा सगळ्या प्रकारच्या स्टेटमेंट्स नंतर सुद्धा या सरकारनं 2 वर्ष पूर्ण केली आहेत. आपल्याला कल्पना आहे, कोणतेही सरकार म्हणताना 5 वर्षाचं सरकार असं मानलं तरी शेवटचं वर्ष जर तर निवडणुकीत आणि त्या अर्थानं खरी वर्ष मिळतात ती 4 आणि त्या दृष्टीनं पाहू जाता महाविकास आघाडीला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. याचा अर्थ आता त्यांच्या हातातला उर्वरित काळ हा 2 वर्षाचा आहे. काय झालं या 2 वर्षामध्ये? कशा प्रकारे महाविकास आघाडी काम करते, महाविकास आघाडी अंतर्गत नेमका कशा प्रकारे विषय हाताळले जात आहेत, संवाद विसंवाद आहे नाही आहे, या सगळ्या विषयांबद्दल बोलण्यासाठी या महाविकास आघाडीच्या घडणीमागे जे आर्किटेक्ट राहिलेले आहेत असे शिवसेना नेते, खासदार, सामनाचे कार्यकारी संपादक आणि स्वतः एक राजकीय निरीक्षक सुद्धा आहेत, स्वतः हाडाचे पत्रकार सुद्धा आहेत, असे संजय राऊत आज आपल्यासोबत आहेत साम टीव्हीवर. संजय राऊतजी, तुमचं स्वागत साम टीव्हीवर. आणि सगळ्यात आधी महाविकास आघाडी ज्या स्थापनेमध्ये आणि जी जुळवून आणण्यामध्ये तुमचं फार मोठा रोल राहिलेला आहे, त्या आघाडीने 2 वर्ष पूर्ण केल्याबद्दल आधी तुमचे आणि तुमच्या सरकारचे सुद्धा त्यांचं अभिनंदन. सो मी तुम्हाला यापूर्वीशिवाय पण एका मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे, जसं तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना किंवा उद्धव ठाकरेंना मॅरेथॉन मुलाखतीचा पहिला प्रश्न असतो कसं चाललेलं आहे, तसं मी आजही तोच पहिला प्रश्न विचारतो, कसं चाललंय महाविकास आघाडीचं? उत्तम चाललेलं आहे. म्हणजे ते उत्तम चालू नये असं जरी काही लोकांना वाटत असलं आणि ते तशा बातम्या किंवा भ्रम जरी निर्माण करत असले विरोधक, राजकीय विरोधक, तरी तिन्ही पक्षांचं सरकार, मग ती 3 चाकी म्हणा, 3 चाकी रिक्षा म्हणा, अजून काही म्हणा, हे सरकार उत्तम चाललेलं आहे. आणि मी हे पहिल्या दिवसापासूनच सांगतो आहे की हे सरकार जे आहे, जे बनलं आहे सरकार, हे सरकार प्रदीर्घ काळासाठी बनलेलं आहे. जसं मधल्या काळामध्ये आम्ही सगळे विरोधी पक्ष दिल्लीमध्ये राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काही मुवमेंट्स केल्या आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वगैरे, आणि मागच्या अधिवेशनात राहुल गांधींनी खूप पुढाकार घेतला काही गोष्टीत. तेव्हा तृणमूल काँग्रेसचे नेते ते आमच्या बैठकीत बोलत होते की आम्ही कसा पश्चिम बंगालला एक मोठा विजय प्राप्त केला आणि आम्ही कसं भाजपला दूर ठेवलं. तेव्हा आम्ही उठून उभा राहिलो, म्हणजे तुमच्या आधी खेला होबे हे महाराष्ट्रात केलं आहे म्हटलं आम्ही. 3 पक्षाने एकत्र येऊन भिन्न विचारांच्या भारतीय जनता पक्षाला दूर ठेवणं हे तेव्हा फार कठीण होतं. थेट निवडणुकीतून सत्ता स्थापन करणं एक सोपं असतं, पण अशा 3 पक्ष एकत्र लढले, प्रत्येकाच्या भूमिका वेगळ्या आहेत, त्यांनी एकत्र यायचं आणि सरकार स्थापन करायचं आणि बलाढ्य राजकीय पक्षाला जो केंद्रात सत्तेवर आहे त्यांना दूर ठेवायचं, हे खऱ्या अर्थानं खेला होबे झालं महाराष्ट्रामध्ये. आणि हे सरकार आता परवाही चंद्रकांत दादा पाटलांचं मी ऐकलं की आता त्यांनी काही ती मुदत दिली गुढीपाडव्याची वगैरे काहीतरी, बरं का. आपल्याकडे लहानपणी आम्ही ऐकायचो गुढीपाडवा नीट बोल रे गाढवा, बरं का. तर असं काहीतरी हे बोलत आहेत, असं करू नये त्यांनी. सरकार तुम्हाला पाडायचं असेल तर ती वेळ निघून गेली. तुम्हाला वाटलं की सरकार 15 दिवसात पडेल, 10 दिवसात पडेल, महिनाभरात पडेल. अशी सरकार पाडता येत नाहीत हे त्यांना समजलं पाहिजे. आणि केंद्रीय बळाचा, सत्तेचा वापर करून सरकार पाडण्याची वेळ निघून गेली. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये फरक आहे. आमच्याकडे कोणीही ज्योतिराज शिंदे नाही, कुठे नाही, तिन्ही पक्षात नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे सरकार टिकणार. संजयजी, तुम्ही आता शब्द असा वापरला की तुम्ही तृणमूलच्या लोकांसमोर उभं राहून म्हणालात की भाजपला रोखण्याचा हा खेला होबे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडवून दाखवलेला आहे. म्हणजे आज इतक्या वर्षांच्या जर का महाराष्ट्राच्या इतिहासावर, महायुतीच्या इतिहासावर नजर टाकली तर भाजपला बाजूला ठेवायचे, दूर ठेवायचे, ही जी भाषा आम्ही शरद पवारांच्या तोंडी पाहिली, आम्ही स्वर्गीय विलासराव देशमुख आणि बाकीच्या नेत्यांच्या तोंडी पाहिली, ती साक्षात हिंदुत्ववादी पक्षाचे एक प्रमुख नेते असलेले
संजय राऊत म्हणतायत की भाजपाला दूर राखण्यात आम्ही महत्वाची भूमिका निभावली. नक्कीच मी नक्कीच हिंदुत्ववादी, प्रखर हिंदुत्ववादी. तुम्ही हिंदुत्व म्हणून आम्हाला जवळ घ्यायचं आणि आम्हाला संपवायचं. उद्धव ठाकरेंचं जे विधान आहे साधारण त्या आधीचं महानगरपालिका निवडणुकींच्या आधी की 25 वर्ष युतीमध्ये सडली, त्याच्यावरती खूप गदारोळ झाला. युतीमध्ये आमची 25 वर्ष सडली हे एका चिडीतून व्यक्त केलेलं त्यांचं विधान आहे. आणि मला वाटतं की जेव्हा पक्षप्रमुख एखादी दिशा सहज सांगून जातात, त्यांच्या मनातली वेदना जेव्हा समोर येते, तेव्हा माझ्यासारखा जो माणूस आहे, जो या पक्षाचा एक निष्ठावंत सैनिक आहे, तो ती भूमिका पुढे घेऊन जातो. आणि मला त्या क्षणी वाटलं की ही वेळ आहे. जे उद्धव ठाकरे बोलले आहेत आमची 25 वर्ष सडली, बरं का, कुठेतरी थांबण्याची ही वेळ आहे आता. आणि मला तिथे तो एक संधी मिळाली आणि आम्ही काम केलं त्याच्यावरती. एक धाडसी पाऊल उचलून तुम्ही हे सरकार स्थापन केलं. 3 अतिधाडसी पाऊल उचलत तुम्ही हे सरकार स्थापन करण्यामध्ये. म्हणजे मला अजून आठवत आहे की तो जो पहाटेचा शपथविधी झाला होता त्याच्यानंतर चंद्रकांत पाटलांनी तुमच्यावरती थेट टीका केली होती, संजय राऊतांमुळे शिवसेनेचं असं झालं तसं झालं. सो हे धाडस, अतिधाडस होतं हे त्या काळामध्ये हे सगळं घडवत असताना असं वाटलं होतं की हे अतिधाडस आहे. त्या पक्षात सुद्धा शंका होत्या. जे आमदार ठिकठिकाणी ठेवले गेले होते त्यांच्यामध्ये अस्वस्थता होती की हा माणूस काय करतो आहे. कोणाला काहीच माहीत नव्हतं काय चाललं, फक्त मला उद्धव ठाकरेंना आणि शरद पवार साहेबांनाच माहीत होतं काय चाललं. विशेषतः मी आणि उद्धव ठाकरे या दोघातच अनेक विषय चर्चिले जात होते. आणि त्या काळामध्ये आम्ही फार मोजकं बोलत होतो. फार प्रदीर्घ बैठका घेणं, बसणं नाही. आम्हाला दोघांना माहीत होतं आम्ही काय करतो आणि आम्ही काय करायला जातो आहे, बरं का. आमचं ध्येय पक्कं होतं की आपल्याला सत्ता स्थापन करायची आहे. आणि पवारसाहेबांना माहीत होतं की काय चाललं आहे नक्की. पण माझ्या पक्षामध्ये सुद्धा लोक फार साशंक होते. एक तर माझ्यावरती ठपका कायम राहिला की मी शरद पवारांचा माणूस आहे. म्हणजे का असतं मला कधीच कळलं नाही. पवारसाहेबांवरती प्रेम असणं, पण मी कधीही माझ्या पक्षाशी प्रतारणा केली नाही. बाळासाहेबांनाही माहिती आहे, उद्धवजींना माहिती आहे, आता 3री पिढी आहे आमची आदित्य. मी माझ्या पक्षाशी आणि पक्षाच्या विचारांशी कधी प्रतारणा केली. पण जसं या सरकारला आता 2 वर्ष पूर्ण होतील 28 तारखेला, कारण शपथविधी तेव्हा झाला होता त्या अर्थानं. पण त्याचवेळी आणखी एका शपथविधीला सुद्धा 2 वर्ष पूर्ण होत आहेत, पहाटेचा शपथविधी. ते जेव्हा प्रत्यक्षात झालं होतं तेव्हा संजय राऊतांच्या पायाखालची जमीन सरकली होती. अजिबात नाही. मी परवाच कोणाला तरी हा विषयाची चर्चा करत होतो की तेव्हा नक्की काय घडलं म्हणत होते. मी त्या दिवशी मला असं वाटतं शनिवार किंवा रविवार असा मला आठवत नाही. मी सकाळी वॉक करून येतो नेहमी लवकर 5 वाजता वगैरे. आणि मी माझ्या गच्चीवरती असं चालू होतं काहीतरी माझं काम. फोन होता, आता फोन येत होते म्हणून कशाला लोक सकाळी फोन करतात म्हणून पाहत होतो. तर 2-3 प्रमुख लोकांचे फोन आले. टी व्ही पाहताय का, टी व्ही पाहताय का. म्हटलं नाही बाबा, टी व्ही काय पाहायचं. फडणवीस शपथ घेत आहेत म्हटले. मी लोक कुठे शपथ घेत आहेत ते. आत्ता राजभवनामध्ये ते शपथ घेत आहेत मुख्यमंत्रीपदाचे आणि बरोबर अजित पवार आहेत. तर मी म्हटलं अच्छा, रात्री तर अजित पवार आमच्याबरोबर होते 11:30 वाजेपर्यंत आणि चांगल्या मूडमध्ये होते अजित पवार. कुठलं जुनं क्लिप वगैरे दाखवत नाही. ते मी गमतीने म्हटलं पहा जरा, काहीतरी जुनी डॉक्युमेंटरी वगैरे काढली असेल, दाखवत असतील. नाही ना, आत्ता शपथ लाईव्ह चाललं आहे. मी म्हटलं ठीक आहे, हा लाईव्ह प्रोग्राम थोड्या दिवसांनी बंद होईल 2 दिवसामध्ये. संध्याकाळपर्यंत चित्र बदललेलं असेल, काही फरक पडत नाही म्हटलं. परत त्याला म्हटलं तुला काय वाटतं, हे काय त्याचं चाललं आहे म्हणतं राजभवनात, तो संपेल खेळ संध्याकाळपर्यंत. 24 तासामध्ये आमचे लोक शपथ घेतील बघ म्हटलं. मी खाली आलो मीडियाला. पवारसाहेबांचं माझं फोनवर बोलणं झालं, उद्धवजीशी पण बोलणं झालं. आमचा तिघांचाही आत्मविश्वास ठाम होतात. काही लोक मनातून मला हल्लेले दिसले. काही असं झालं होतं. काही लोकांनी म्हटलं की संजय राऊतांनी सगळ्यांना बुडवलं. आम्ही भाजपबरोबर बरे चाललो होतो. पण मला आत्मविश्वास होता पूर्णपणे आम्हाला सगळ्यांना काही होत नाही. मग आम्ही तिथून खाली आलो. मी मीडिया एवढा प्रचंड घरी होताच त्या काळामध्ये. तुमची रोजच तुम्ही मीडियाला सामोरे जात होता. हो. आणि मी त्यांना काय आहे मी असं झालं आहे. मी एकच वाक्य सांगतो,
हे सगळं आउटघटकेच आहे आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल. तेव्हा लोक मीडियासुद्धा हसला मोठ्याने. मी बोललो पहा, शिवसेनेचाच मुख्यमंत्री भविष्यात शपथ घेईल. मग आम्ही इथे गेलो, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला पत्रकार परिषद घेण्याचं ठरलं आमचं. तोपर्यंत सगळे आमदार जे दाखवत होते गेले, हो, ते एक एक यायला लागले. त्यातले 9 आमदार तर माझ्या समोरच परत आले होते. त्यातले 3 आमदार तर 7 वाजताच सिल्वर ओकला येऊन थांबले होते. त्यातले एक राजेश टोपे होते. मग इकडून तिकडून सगळे आमदार याला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला फोन घेऊनच बसले होते सगळे लोक. आम्ही, हा कुठे आहे, तो कुठे आहे, तो कुठे आहे. आणि सगळ्यांनी, जे राष्ट्रवादीचे आमदार होते, सगळ्यांनी शरद पवार साहेबांवरती जिथे जिथे फोन लागले की साहेब आम्ही तुमचेच आहोत आणि आम्ही येतोय 5-10 मिनिटांमध्ये. अगदी धनंजय मुंडांपासून सगळे आणि आले ना. आज त्या दिवशी संध्याकाळपर्यंत जी नावं समोर येत होती 24, 25, 26, ते सगळे आले. महाराष्ट्राच्या गोष्टी अगदी देशपातळीवरती चर्चा व्हायला लागली, ते म्हणजे वाझे प्रकरण झालं. एकीकडे त्यांना डिफेंडही करताना दिसलं सरकार, मग नंतर त्याच्याबद्दलचे पुरावे विरोधी पक्ष नेता डायरेक्ट विधिमंडळात, म्हणजे गृहमंत्र्याच्या आधी विरोधी पक्षनेत्याच्या हातात पुरावे होते आणि त्यानंतर या विरोधी पक्षांनी म्हटलं की हे सरकार वसुली सरकार आहे. बोलू द्या ना. बघा, विरोधी पक्ष ज्या वैफल्याच्या स्तरावर आहे, वैफल्य कोणाला येणार नाही अशा वेळेला. ज्या पक्षाचे 105 आमदार आहेत, ज्या पक्षाचे 105 आमदार आहेत आणि त्याला आणखीन काही आमदारांचा पाठिंबा आहे, जे सरकार बनवण्याच्या असे अगदी जवळ आलेले आहेत आणि त्यांचा तोंडचा घास गेला. जे त्यांच्या स्वप्नातसुद्धा कधी असं वाटलं नव्हतं की आम्हाला अशा या प्रसंगाला सामोरं जावं लागेल. अशा लोकांचं वैफल्य आपण समजून घेतलं पाहिजे, निराशा समजून घेतली पाहिजे. इतकी वेळा आदळआपट करूनसुद्धा 2 वर्षात त्यांचं सरकार येऊ शकलं नाही. अशा ते जे काय बोलतात त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. विरोधी पक्षाला बोलण्याचा अधिकार आहे. भारतीय घटनेनं जे 19वा कलम दिलेला आहे की आपलं मतप्रदर्शन करण्याचा, मतप्रसार करण्याचा, त्याला आमचा पाठिंबा आहे. तुम्ही बोलत राहा. या 2 वर्षात परत प्रसंग घडला का असा काही? कोणता? म्हणजे असं पहाटेचे शपथविधी कार्यक्रम 2, कार्यक्रम 3 वगैरे, असा काही प्रयत्न होण्याची पुन्हा चिन्ह दिसली? प्रयत्न बघा, मधल्या काळामध्ये प्रयत्न झाले. अफवा पसरवणं, एवढे फुटतायत, तेवढे फुटतायत, तेवढे फुटतायत, तेवढे फुटतायत, नावं घेऊन सांगायचे. हे रात्री जाऊन दिल्लीला अमित शहाना भेटले, हे अमुक अमुक आमदार घेऊन चार्टर फ्लाईटने गेले आणि मग त्यांची अजित डोवाल बरोबर भेट झाली. हे असे ते सोडत असतात बातम्या, अजूनही सोडतात बातम्या. आता लवकरच संजय राऊत तुरुंगात जाणार, त्यांचं अमुक प्रकरण आलं आहे, त्यांचं मग अजून काही मंत्री आमचे तुरुंगात जाणार, अजित पवार तुरुंगात जाणार. काय याच्यामध्ये आहे? कशा करता? या संसदीय लोकशाही प्रक्रियेमध्ये विरोधी पक्षाचं स्थानसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. विरोधी पक्षनेता हा शॅडो चीफ मिनिस्टर असतो आणि तुमचा तेवढा ताकदीचा विरोधी पक्ष आहे ना. तुम्ही राज्य आपल्या मुठीत ठेवलं पाहिजे विरोधी पक्षनेता म्हणून. ज्या प्रकारे तुम्ही फालतू चिखलफेक करताय, धुळा उडवताय, ते तुमच्या प्रतिष्ठेला शोभणारं नाही आहे. आम्ही केंद्रात आणि महाराष्ट्रामध्ये खूप विरोधी पक्षनेते पाहिले आणि आम्हाला असं वाटायचं की राज्यात मंत्री किंवा मुख्यमंत्री होण्यापेक्षा कधीतरी विरोधी पक्षनेता व्हायला पाहिजे. आणि यांना सुदैवाने सगळं मिळालेलं आहे. विरोधी पक्षनेता, सुदैवाने विरोधी पक्षनेता पद मिळालं असं म्हणतात. सुदैवानेच म्हणतोय मी. तर ह्यांनी राज्यावरती आमच्याबरोबर रूल केलं पाहिजे असं म्हणतो मी. हे सुद्धा रूल करू शकतात, स्टेट रूल करू शकतात विरोधी पक्ष म्हणून. त्यांच्या विधायक कामांना आणि सूचनांचा नक्कीच उद्धव ठाकरे आदर करतील. भरती परीक्षा आहेत विविध, त्याच्याबद्दलच्या परीक्षांच्या परीक्षा कॅन्सल कराव्या लागत आहेत. त्याच्यामध्ये 2-3 वेळा झालं. एकाच संस्थेकडे एखादं कॉन्ट्रॅक्ट कसं जातं, त्याच्याकडे ब्लॅकलिस्टेड असून सुद्धा त्यांना काम कसं दिलं जातं, त्या गोष्टी घडत आहेत. त्यानंतर म्हणजे मी तो थोडासा विषय थोडा सविस्तर घेऊन येणारच आहे
की एक प्रकरण घडतं क्रूजवरच्या तथाकथित पार्टीचं आणि त्याबद्दल नवाब मलिक जे आता राष्ट्रवादीचे संजय राऊत म्हणले तसं म्हटलं जातं, कौतुकाने म्हटलं जातं, ते रोजच्या रोज प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत. हे खरं आहे, त्यांनी अडचणीत वगैरे सगळं आणलं, पण हे होत असताना एस टी कर्मचाऱ्यांचा मुद्दा असतो तो तेवढा लावून धरला जात नाही. त्यांच्यावरती जे मराठी माणसं आहेत, जे शेतकरी मंडळी आहेत, त्यांच्याच कुटुंबियाची एस टी मंडळीतले कर्मचारी आहेत, मग या मधल्या काळामध्ये त्यांना इतकं त्यांना तगवलं का जातं, त्याच्यामध्ये काही जणांची आत्महत्या झाल्या. मग याचं खापर म्हणा किंवा याचा दोष या सत्तेवरती ठेवायचं की नाही? अरे तुमचं म्हणणं बरोबर आहे प्रसन्न, की हा प्रश्न सुटला नाही, तो प्रश्न सुटला नाही, प्रश्न आम्ही आधी सगळे घेऊन उभे राहतो, तो आताही राहतो. आता मला सांगा की सहकार क्षेत्रामध्ये जे काय चाललं आहे सध्या, भारतीय जनता पक्षाचा आणि सहकार क्षेत्राचा कधी संबंध आला? बरं वाईट असेल त्याच्यामध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे लोक असतील, त्यांनी उभं केलं आहे ते, त्यात शिवसेना नाही आहे. भाजप ही फार लिमिटेड प्रमाणामध्ये आहे, मर्यादित आहे. भाजपकडे जे सहकार क्षेत्रातील लोक आहेत ते त्यांचे ओरिजिनल नाही आहेत, ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादीतून आलेलेच लोक आहेत. जसं आमच्याकडे विखे पाटील होते, आम्हाला काय वाटायचं, बापरे आता आम्ही पण सहकार सम्राट झालो, पण ते आमचं नाही आहे, ते त्यांचं व्यक्तिगत साम्राज्य आहे. आमच्याकडे कधी काळी कोपरगावचे काळेसुद्धा आले होते. येतात जातात लोक. आता या सगळ्या क्षेत्राला मदतीची गरज आहे, अडचणीत आहे, आणि केंद्र सरकार मदत करत नाही. स्वतः शरद पवार वारंवार जाऊन भेटत आहेत. आता फडणवीससुद्धा भेटत आहेत सहकार मंत्र्यांना. कोणाला घेऊन भेटत आहेत? 4-8 टाळकी घेऊन बघा, सहकार क्षेत्र हा व्यापक विषय आहे शेतकऱ्यांचा. हा फक्त तुमच्या एका पक्षापुरता मर्यादित नाही ना. आतापर्यंत राज्याचे विरोधी पक्षनेते दिल्लीत सहकार संदर्भात जे काय भेटले, अमित शहा नवीन आपले सहकार मंत्री जे देशाचे गृहमंत्री आहेत, हे 4 त्यांच्या पक्षाचेच लोक आहेत. तुम्ही सगळ्या पक्षाच्या लोकांना सहकार्यातले घेऊन तुम्ही जाऊन प्रश्न मांडले पाहिजेत ना शेतकऱ्यांचे, सहकार्याचे. तुम्ही राज्याचे विरोधी पक्षनेते आहात. आर्थिक कोंडी या राज्याची व्हावी यासाठी महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाने फार प्रयत्न केले की आम्ही मेटाकुटीस येऊ आणि आम्ही राज्य नको, आता आम्हाला जमत नाही, पण आम्ही तरीही टिकून आहोत. हे शेतकरी जाणतोय. शेतकऱ्याने कुठे बंड केलं आहे का आमच्या विरुद्ध? नाही. शेतकरी जाणतो आहे की यांनी प्रयत्न केले, हे प्रयत्न करत आहेत. 2 वर्ष करोनामध्ये गेली, अजून 2 वर्ष आहेत. नक्की सरकार यातून मार्ग काढेल. भारतामध्ये आता राजकारण काय चाललंय, खास करून गेल्या काही दिवसातल्या घडामोडी, त्याच्यामध्ये फार मोठी गोष्ट म्हणजे फार्म लॉज, शेतीविषयक 3 कायदे मागे घेणं. यानंतर महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणावरती याचे परिणाम कसे होत? नरेंद्र मोदी कधी कोणासमोर झुकत नाहीत, जनतेसमोर तर कधीच झुकले नाहीत. ही त्यांची प्रतिमा निर्माण करण्यात आली होती. खरं म्हणजे राज्यकर्त्याने जनतेसमोर विनम्र असायला पाहिजे. 2 वर्षापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. 700च्या आसपास शेतकरी त्या आंदोलनात मरण पावले. विविध पद्धतीनं चिरडून मारले, गोळीबारात मारले गेले, लाठीमार, आत्महत्या केल्या काही लोकांनी. पण मी काय मागे हटणार नाही किंवा मोदी हेच बरोबर आहेत अशी त्या पक्षाची भूमिका होती. शेतकरीसुद्धा मागे हटायला तयार नाही. आमचं म्हणणं होतं की हजारो शेतकरी रस्त्यावरती 2 वर्षापासून थांबलेल्या ऊन वारा पावसामध्ये, पण हे कधी त्यांना करावं असं वाटलं, माघार घ्यावीशी वाटली, तर 13 राज्यातल्या पोटनिवडणुकामध्ये जेव्हा त्यांचा दारुण पराभव झाला, तेव्हा मोदींना असं वाटलं किंवा भाजपला वाटलं किंवा मोदींच्या सल्लागारांना वाटलं की आता जर आपण मागे आलो नाही तर उत्तर प्रदेश, पंजाबच्या निवडणुकीमध्ये आपली धुळजाण होईल. त्या राजकीय पराभवाच्या भीतीतून हे 3 कायदे मागे घेतले. उद्या जर या देशाच्या दुर्दैवाने उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळालं तर मला असं वाटतं कायदे परत ते लागतील. ह्यांच्यावरती विश्वास ठेवता येत नाही. कारण हे कायदे जे आहेत हे शेतकऱ्यांच्या हिताचे नव्हते, ते काही मोजक्या उद्योगपतींच्या हिताचे होते. हे सरकार उद्योगपतींसाठी चाललेलं आहे. हे सरकार उद्योगपती चालवत आहेत. गुजरातचा नेता हा व्यापारीच असतो, हे स्वतः मोदीने सांगितलं. मी सांगत नाही की मैं गुजरात से हूँ, मैं व्यापारी हूँ, मेरा दिमाग व्यापार का है. हे व्यापाऱ्यांचं राज्य आहे. ईस्ट इंडिया कंपनी हे व्यापाऱ्यांचं राज्य होतं, त्यानंतर हे आलं आहे.
काय तुम्ही जरी ह्यांना म्हणत असला की काय व्यापाऱ्यांचं राज्य आहे वगैरे, पण काही जणांना वाटतंय की 2014 नंतरच स्वातंत्र्य आलेलं आहे भारतात. 2014 नंतर स्वातंत्र्य आलं असं काही लोकांना वाटतं. त्यांच्या डोक्यात नक्की काय सडके कांदे बटाटे भरलेत ते पाहावं लागेल. हा खरं म्हणजे नरेंद्र मोदींनी त्याचा धिक्कार करायला पाहिजे होता. नरेंद्र मोदींनी धिक्कार करायला पाहिजे होता. भारतीय जनता पक्षातले जे जुने जाणते लोक आहेत त्यांनी त्या बाईची जे काही राष्ट्रीय पुरस्कार आहेत ते खेचून घ्यायला पाहिजे होते परत. आवश्यक आहे. तिने ज्या पद्धतीनं देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा अपमान केलेला आहे 150 वर्षाचा. त्या बाईने झाशीचं राणीचं काम केलं कुठल्या तरी सिनेमात. लाकडी घोड्यावरती बसून प्लॅस्टिकची तलवार तिने चालवली आहे. स्वातंत्र्य म्हणजे भीक असं तिला वाटते आमचा. मग वीर सावरकर ज्यांच्यासाठी आम्ही सगळे भाजप आणि आम्ही ते का भिकारी होते का? क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके ज्यांनी बलिदान दिलं या लाखो हजार लोकांनी. चले जावची चळवळ, गांधींची दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, लाल बाल पाल, जालियनवाला बाग हत्याकांड, आमचा बाबू गेनू, कायदेभंग, हे जे सगळं घडलं या देशामध्ये काय होता? ते भिकाऱ्यांचं आंदोलन होतं. आणि भारतीय जनता पक्षाचे लोक जे स्वतःला प्रखर राष्ट्रभक्त वगैरे म्हणून घेतात त्यांना लाज वाटली पाहिजे होती ऐकून घेताना. एक तरी माई जलाल उठला का की ती बाई जी बोलते त्याची जीभ हासडून काढली पाहिजे म्हणून? का तुम्ही तिला पद्मश्री देता, राष्ट्रीय पुरस्कार देता आणि पुन्हा पुन्हा महात्मा गांधींविषयी बोलते आहे, अपमान करते आहे. हे किती काळ आपण सहन करणार आहोत? तिचे पुरस्कार परत घेतले पाहिजे. परत सांगतो. आणि तिला पाठिंबा देणारे नरवीर आमच्या महाराष्ट्रात निपजतात कलाकार. स्वातंत्र्याची व्याख्या इतकी सोपी नाही आहे. तुम्हाला जे हे बोलतायत ना त्यांना स्वातंत्र्य ही सहज मिळालेली गोष्ट वाटते. पण एकीकडे त्यांच्यावर टीका करत असताना संजय राऊत सुद्धा तर म्हणाले 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र स्वतंत्र झाला म्हणून. माझं वाक्य समजून घ्या. 105 मी असं महाराष्ट्र म्हणालोय, संयुक्त महाराष्ट्रवादी बरोबर, सैनिकांच्या बघा, की मृत्यूनंतर मी हा विषय भाषण झाला. मग लोक आता असंही म्हणतील की महाराष्ट्र 2 वर्षापूर्वी स्वतंत्र झाला. तुम्ही म्हणालात तसं नाहीये. 2 वर्षापूर्वी आम्ही भाजप मुक्त केला महाराष्ट्र. भाजपपासून आम्ही स्वतंत्र झालो. ज्या भाजपसोबत तुम्ही सुद्धा 5 वर्ष होतो ना, झालो ना स्वतंत्र. ठीक आहे, झालो, आम्ही मुक्त झालो. शांत झोप लागते आम्हाला आता. आम्हाला कुठले मानसिक तणाव नाही, प्रेशर नाही की काय करतील उद्या, हे कसे वागतील आमच्याशी, काय होईल या राज्याचं. आम्हाला वाटतं की ठीक आहे, आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. त्या सगळ्या ताणतणावातून मुक्त झालो आम्ही. नुसतं खिशात घेऊन चालले होते. नुसतं भांडं लागत नव्हतं. हो. आपटून भांडी फुटत होती, भांडी गळत होती. आता तुम्हाला कुठे दिसतंय का? प्रत्येक जण एकमेकाचा मान सन्मान राखून काम करतोय. मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व मानतोय. इथे तर सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील दिल्लीमध्ये, त्यांचा कुठे हस्तक्षेप नाही. इथे महाराष्ट्रात किंवा राष्ट्रीय स्तरावर शरद पवारांसारखे नेते आहेत. मुख्यमंत्र्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, सरकारला पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि प्रत्येकाला टीका अशी होते मुख्यमंत्र्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे शरद पवारांनी ठरवलेला कार्यक्रम राबवण्याचा. का शरद पवारांचा एखादा जर राज्याच्या हिताचा कार्यक्रम असेल तर तो का राबवू नये? फडणवीस मोदींचा कार्यक्रम राबवत होते ना. देशाचे प्रधानमंत्री म्हणून, अनुभवी म्हणून एखादा जर कार्यक्रम, उद्या मोदींनी एखादा कार्यक्रम दिला शेतकऱ्यांच्या हिताचा आणि तो योग्य आहे, आम्हाला राबवायला पाहिजे. त्यात काय? ज्येष्ठ नेत्यांचा 3-4 वेळा मुख्यमंत्रीपदी राहिलेले माननीय पवारसाहेब देशाचे सर्वोच्च नेते म्हणून आम्ही त्यांच्या इकडे पाहतो. त्यांचा इतका दांडगा अनुभवी नेता या राज्यात नाही आहे. त्यांनी जर 2 किंवा 3 कार्यक्रम किंवा 4 कार्यक्रम जे काय ठेवले असतील तर ते राबवायला पाहिजेत ना. ते काय व्यक्तिगत कार्यक्रम नाही आहेत, ते राज्याच्या शेतकऱ्यांच्या जनतेच्या हिताचे कार्यक्रम आहेत. आता एसटी कामगारांच्या संपामध्ये त्यांनी लोकांना बोलवलं, प्रमुख विचारविनिमय केला, काही तोडगे सुचवले. हे त्यांनी का करू नये? बाळासाहेब ठाकरे करायचे एखादा जनतेच्या प्रश्नावरती. ते चुकीचं काय?
2024च्या विधानसभेच्या दृष्टीनं मवियाचंच मॉडेल दिसेल लढताना मला काही अडचण दिसत नाही. काँग्रेससह? मला काही अडचण दिसत नाही. महाराष्ट्र महाविकास आघाडी म्हणून जर आम्ही एकत्र लढलो तर 48 पैकी किमान 45 जागा आम्ही जिंकू महाराष्ट्रातून. आज काँग्रेसची एकच जागा निवडून आलेली आहे. जर एकत्र लढले तर काँग्रेसलाही लाभ होईल. त्याच्यामध्ये एकाच्या 5 होतील एवढं मी खात्रीनं सांगेन. पण प्रत्येकानं संयम आणि मर्यादा ठेवल्या पाहिजे. भाजपला तुम्ही फक्त 3 सोडल्यात लोकसभेच्या बाबतीत. एक गडकरींची, दुसरी पुण्याची, तिसरी मुंबईतली, आणखी म्हणजे बाकीच्या सगळ्या जागा तुमच्याकडे असणार. तुम्ही असं कसं काही म्हणता या 3च जागा ते जिंकतील म्हणून? तुम्ही गडकरींना पण सोडणार नाही आहात? अरे बघा, गडकरी हे या देशातले एक प्रमुख मंत्री आणि नेते आहेत. गडकरींसारखे लोक राजकारणात आणि प्रशासनात कायम राहायला पाहिजे. गडकरी हे राजकारणापलीकडले व्यक्तिमत्व आहे. आज या देशामध्ये जे उत्तम काम करणारे जे नेते आणि मंत्री आहेत त्याच्यामध्ये नितीन गडकरी हे पहिला क्रमांकाचे मंत्री आहेत. त्यांचं काम दिसतं आहे. देशात गेल्यावरती कळतं की हे अरे हे 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 रस्ते असतील, हे अमुक आहे, हे टनेल्स आहे, ते कोण करतं आहे. हे गडकरींचं व्हिजन दिसतं त्याच्यामध्ये मला. आणि मला असं वाटतं की असे लोक सतत राजकारणात टिकून राहिले पाहिजेत आणि सगळ्यांनी मिळून त्यांना टिकवायला पाहिजे. मी मुलाखतीच्या शेवटी येत असताना मी ठरवलं होतं की मुलाखतीच्या शेवटी हे सांगेन. सकाळ आणि सकाळ माध्यम समूहानं आम्ही या तुमच्या 2 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानं महाराष्ट्रभर सर्वेक्षण केलं. 30,000पेक्षा जास्त रिस्पॉन्डंट्स त्याच्यात सहभागी झालेले आहेत. प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीपर्यंत जाऊन आम्ही हा सर्वे केलेला आहे. आणि ढोबळमानाने त्याची तुम्हाला निरीक्षणं सांगायची झाली तर शिवसेना आणि राष्ट्रवादी सगळ्यात मोठे गेनर्स आहेत. आणि मविया म्हणून जर का तुम्ही निवडणुका लढल्या, म्हणजे आम्ही त्याच्यात असा प्रश्न विचारला आहे की या क्षणी जर का निवडणुका झाल्या महाराष्ट्रात तर तुमचा प्रतिसाद कसा असेल, तर तुम्हाला ढोबळमानाने सांगायचं झालं तर लोकांचा कल हा शिवसेना, राष्ट्रवादी आणि प्रामुख्यानं महाविकास आघाडीच्या मग असे तुम्हाला तेच म्हणालो ना की आम्ही 48 पैकी 45 लोकसभा जिंकू शकतो. पण इथे पण माझा राहिला होता. भाजपचा सुद्धा म्हणजे देवेंद्र फडणवीस भाजप या पक्षाला सुद्धा मिळणारा म्हणजे त्यांचा आता जर का 105 हा आकडा असेल ते त्याच्या आसपास राहतील, हे पण तितकंच खरं आहे. हे खरं आहे की महाविकास आघाडी म्हणून तुम्ही तुमचा टक्का कायम ठेवलेला आहे, तुम्ही एकत्र लढला तर तुम्हाला फायदा पण आहे. पण हेही खरं आहे की भाजपचा आकडा 105 वरनं एकदम 70, 80, 60 वरती घसरणार नाही. पण त्याच्यामध्ये वाईट काय आहे? एक चांगला सक्षम विरोधी पक्ष या राज्यामध्ये असावा हे आमचं कायम मत आहे, आजही आहे. जो दरवेळी तुम्हाला टेन्शन देईल की 100चे कधी 100पेक्षा वरचे आले की त्यांचं सरकार, काही हरकत नाही. संसदीय लोकशाहीमध्ये प्रबळ विरोधी पक्ष ही राज्याची आणि देशाची ताकद असते. दिल्लीमध्ये मोदी प्रधानमंत्री आहेत, त्यांच्या असण्याविषयी आम्हाला काही राग नाही आहे. पण ते सातत्याने विरोधी पक्षाचं खच्चीकरण करत आहेत. विरोधी पक्षाचं खच्चीकरण करून तुम्ही वाढू नका, विरोधी पक्षसुद्धा वाढू द्या. शेवटचा प्रश्न विचारतो. अशी चर्चा आहे की जरी जाहीर केलं नसलं तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये 2.5 वर्ष ठरलेली आहेत आणि 2022 या आता वर्षामध्ये आपण आता प्रवेश करू त्याच्यानंतर मुख्यमंत्री बदल दिसू शकतो. बघा, हे अशा कोण ह्या पुढ्या सोडतं मला माहीत नाही. या प्रक्रियेमधला मी एक महत्त्वाचा साक्षीदार आहे, क्रियाशील कार्यकर्ता आहे. पहिल्या दिवसापासून जेव्हा ही कल्पना कोणाच्या डोक्यात आली नव्हती तेव्हा मी जाऊन पवार साहेबांकडे बसून त्या निकाल चालू असताना असं घडू शकतं, असं होऊ शकेल. आणि तेव्हा काय काय चर्चा झाल्यात, कशा झाल्यात, काय झाल्यात हे मला माहिती आहे. आणि पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की राज्याचं नेतृत्व हे उद्धव ठाकरे करतील पूर्ण वेळ. 5 वर्ष म्हणजे 2024 पर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील. पूर्ण का या सरकारचा जो कालखंड आहे 5 वर्षाचा त्याच्याविषयी कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. आणि कोणी कितीही खेचाखेची फक्त याचा एक अर्थ असा नाही तो राऊत सर की आता शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद काय, कारण सर्वाधिक आमदारांची संख्या राष्ट्रवादीपेक्षा थोडी का होईना पण ती शिवसेनेची जास्त आहे. याचा अर्थ ज्याचा जास्त आमदारांची संख्या त्यांचा मुख्यमंत्री, हे आत्ताचं सूत्रच काय म्हणणार 2024ला? असं नसतं. आता मागच्या एका याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये एक वेळ अशी होती की राष्ट्रवादीचे आमदार जास्त होते. हो, आर पाटील होते तेव्हा जास्त, पण मुख्यमंत्री काँग्रेसचा झाला. आमची कमिटमेंट ह्या 5 वर्षाची आहे पूर्णपणे. मग आम्ही निवडणुकांना सामोरं जाऊ. पण मी नेहमी म्हणतो की शिवसेनेचा मुख्यमंत्री या राज्यात प्रदीर्घ काळ काम करेल.
राऊतसाहेब, मुलाखतीचा शेवट करत असताना मधल्या काळात आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी गळ्याला ते पॅड वगैरे लावलं होतं, तो नेकचा बेल्ट लागला होता त्यांना, आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल सुद्धा खूप चर्चा होती. भाजपवाल्यांनी सुद्धा त्यावरती हे केलं की राज्य सरकार पण आजारी आणि मुख्यमंत्री पण आजारी. काय नेमकी स्थिती आहे? कसे आहेत मुख्यमंत्री आपले? मुख्यमंत्री हे अत्यंत उत्तम आहेत. ठीक आहे, त्यांना मधल्या काळामध्ये काही त्रास झाला, पाठीचा किंवा म्हणा मानेचा असेल, आपण सगळ्यांनी पाहिलं. इस्पितळात गेले, एक नाजूक अशी त्यांच्यावरती शस्त्रक्रिया झाली. त्यातून माणूस रिकवर व्हायला थोडा वेळ लागतो, इतकं नाजूक विषय असतो मणक्याचा. आज सकाळी त्यांचं माझं बोलणं झालं. आता आपली मुलाखत सुरू होण्याआधी त्यांचं माझं आतून बोलणं झालं. आणि त्यांचा जो आज त्यांना सांगितलं मी, आज तुमचा आवाज मला खूपच म्हणजे कालच्यापेक्षा तुमच्या बोलण्यात कॉन्फिडन्स असेल किंवा आवाजातला एक धार आहे ही परत मला मला ते म्हटले मी आज बरा आहे पूर्णपणे, थोडं फिजिओथेरपी एकदा संपली का मी परत बाहेर येईन. आम्ही त्यांना सांगतो आहे घाईघाईनं तुम्ही इस्पितळाच्या बाहेर पडू नका, ही आमचीसुद्धा मागणी आहे. तुम्ही परत बाहेर याल, परत त्याच कामाला लागाल, सगळ्या तुम्हाला गराडा पडेल लोकांचा, आणि परत त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स होता कामा नाहीत. तुम्ही लाखांचे पोषण द्या, एवढंच त्यांना मी सांगितलं. आणि तुम्हाला ठणठणीत बरं होऊन बाहेर यावं लागेल आणि राज्याची धुरा सांभाळावी लागेल. आणि ते मला वाटतं पुढल्या 2-4 दिवसामध्ये त्या संदर्भात निर्णय घेतील. राऊत सर, तुम्ही सविस्तर वेळ दिलात आम्हाला या मुलाखतीसाठी. अनेक मुद्द्यांवरती जे नेहमीचेच मुद्दे आहेत त्याच्याबद्दल तर उत्तरं दिलीच तुम्ही, पण काही सूचक अशी वक्तव्यसुद्धा खूप केलेली आहेत. आणि त्याचवेळी तुम्ही असंही म्हणालेलं की भाजपसारखा सक्षम विरोधी पक्ष, मग भले तो 100-105 जागांचा का नसे ना, पण तो असला पाहिजे आपल्याकडे, तेही तुम्ही म्हटलेले. आणि त्याचवेळी तुम्ही हेही म्हणालात की प्रदीर्घ काळ उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी असतील. तुम्ही एका पक्षाचे नेते आहात आणि त्यांची बाजू तुम्ही फार कठीण काळातसुद्धा फार जोरदार लावून धरली होती. त्यामुळे तुमच्या या मनातल्या आकांक्षांना शुभेच्छाच आहेत आमच्या. पण तुर्तास महाविकास आघाडीच्या या 2 वर्ष पूर्तीनिमित्तानं तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि मुलाखत दिली, संवाद साधला, त्यासाठी साम टीव्हीतर्फे आणि प्रेक्षकांतर्फे आपले आभार. तर हे होते आपल्यासोबत माननीय संजय राऊतजी, शिवसेनेचे खासदार नेते, आणि त्यांच्याशी या संवादानंतर आपण या विशेष कार्यक्रमात इथेच थांबणार आहोत. पाहत रहा साम टीव्ही.